8 ऑक्टोबर शुक्रवारचा दिवस होता. रात्री सुमारे 9:15 वाजण्याचा वेळ झाला होता. थंडीचा हंगाम असल्यामुळे रस्ता आणखी शांत झाला असेल. तेवढ्यात अचानक स्वामीनारायण गोशाळेच्या कर्मचाऱ्यांना एक विचित्र आवाज ऐकू आला, जो बाहेर रस्त्यावरून येत होता. तो कोणाच्या रडण्याचा आवाज वाटत होता. सुरुवातीला लोकांनी फारसे लक्ष दिले नाही. कदाचित कुणी रस्त्याने जात असेल, पण तो रडण्याचा आवाज बराच वेळ झाला तरी थांबत नव्हता. असं वाटत होतं की गोशाळेच्या बाहेरच कुणीतरी रडत आहे. आता काही कर्मचारी टॉर्च घेऊन पाहायला बाहेर आले. जसे त्यांनी मुख्य गेटच्या उजव्या बाजूला पाहिले, ते थक्क झाले. ते थोडे गोंधळलेले दिसत होते, कारण तिथे एक लहान बाळ बसलं होतं आणि ते रडत होतं. ते बाळ साधारण 8 ते 10 महिन्याचं होतं. कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिलं आणि लगेच उचलून घेतलं. त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. काही कर्मचाऱ्यांनी आसपास रस्त्यावर फिरून पाहिलं की हे बाळ इथं नेमकं कसं आलं, कोण ठेवून गेलं. त्यांनी गोशाळेच्या मॅनेजरला याची माहिती दिली. तेही येऊन पाहून गेले. आता या लोकांनी त्या बाळाचं काय करावं, कोणाचं आहे हेच त्यांना माहीत नव्हतं. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली की कुणीतरी गोशाळेबाहेर बाळ सोडून गेलं आहे. पेठापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी गोशाळेत पोहोचले. पाहता पाहता ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली. जेव्हा परिसरातील काउन्सिलर आणि कॉर्पोरेटर दीप्तीबेन पटेल यांना याची माहिती मिळाली, ते त्यांचा नवरा मनीष पटेल यांच्यासोबत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले. ते बाळ खूप रडत होते. पोलिसांनी विचार केला की त्याच्या आधी हेल्थ चेकअप करून घेऊया, त्यानंतर त्याच्या आईवडिलांचा शोध घेऊ. तथापि बाळ पूर्णपणे ठीक होतं, निरोगी होतं. त्याची निरागसता पाहून पोलीस अधिकाऱ्यांचे मन पिघळले. काउन्सिलर दीप्तीबेन यांनी त्या बाळाची जबाबदारी घेतली, कारण त्या स्वतः आई आहेत. त्यांना मुलांची काळजी कशी घ्यायची हे चांगलं माहीत होतं. त्या ठरवतात की पुढील कारवाई पूर्ण होईपर्यंत त्या बाळाची काळजी घेतील. त्याला खायला प्यायला दिले जाते. सकाळपर्यंत ही बातमी संपूर्ण भागात पसरली होती. लोकांची गर्दी बाळाला पाहण्यासाठी येऊ लागली. जर कुणीतरी त्याला टाकून गेले असेल, तर अनेक लोक त्याला दत्तक घेण्यासाठी पुढे आले. राज्याचे गृहमंत्री बाळाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. आता सुरू होणार होती पोलिसांची चौकशी. आईवडिलांचा शोध घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या टीम्स तयार करण्यात आल्या. स्पेशल ऑपरेशन, लोकल क्राईम ब्रँच, गांधीनगर पोलीस अशा अनेक युनिटचे अधिकारी यात सहभागी झाले. एकूण मिळून 100पेक्षा जास्त पोलीस अधिकारी या तपासात होते. सुमारे 14 टीम्स तयार करण्यात आल्या. बाळाचा फोटो मीडिया आणि सोशल मीडियावर सर्वत्र पसरण्यात आला. ज्यांचे बाळ असेल त्यांनी लगेच पोलिसांसोबत संपर्क साधावा असं देखील सांगण्यात आले. असंही शक्य होतं की एखाद्या टोळीने बाळाला कुठून तरी आणलं असेल आणि पकडले जाण्याच्या भीतीने गोशाळेत सोडून दिलं असेल. गोशाळेत CCTV कॅमेरे होते. पोलिसांनी त्यांचे फुटेज तपासायला सुरुवात केली. तसेच रस्त्यावरील कॅमेरे देखील तपासण्यात आले. त्या दिवसात लोक कोविडमधून सावरत होते आणि मास्क घालत होते, म्हणून ओळख पटवण्यात अडचण येत होती. दुसऱ्या टीम्स बाळाचा फोटो घेऊन आसपासच्या गावात फिरू लागले. 40 ते 45 गावामध्ये चौकशी केली गेली, पण काहीही धागादोरा मिळाला नाही. दरम्यान CCTVमध्ये एक माणूस दिसला. तो बाळाला घेऊन येतो आणि गेटजवळ ठेवून पळून जातो. टायमिंगनुसार तो 7:32 आला होता, पण बाळाचा आवाज 9:20 ऐकू आला. म्हणजे बाळ जवळपास 2 तास तिथे होते. फुटेजमध्ये तारीख 7 ऑक्टोबर दिसत होती, पण घटना 8 ऑक्टोबरची होती. कॅमेऱ्याची चूक की मीडिया गोंधळ हे स्पष्ट नव्हते. तो माणूस कोण होता? कॅमेऱ्याची गुणवत्ता कमी होती आणि त्याने मास्क घातला होता. पोलीस थोडे निराश झाले, पण तपास सुरूच होता. आता CCTVची तपासणी करणारी टीम त्या माणसाचा माग काढण्यात गुंतली होती. तो गोशाळेपासून काही मीटर अंतर पायी चालत जातो. त्यानंतर तो एका कारमध्ये बसून तिथून निघून जातो. त्या कारमध्ये आणखी कोण होते का हे स्पष्ट झाले नाही. तो स्वतःच कार चालवत होता. आता ही कार कुठून आली आणि गोशाळेपर्यंत कशी पोहोचली हे शोधणे आवश्यक होते. ती पांढऱ्या रंगाची कार होती. काही फुटेज एकत्र करून पोलिसांनी कारचा नंबर प्लेट ओळखला. त्यामुळे त्या गाडीच्या मालकापर्यंत पोहोचणं सोपं झालं.
पोलिसांनी गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर मिळाला होता. RTO ऑफिसमधून त्याची माहिती मागवण्यात आली होती. इकडे हॉस्पिटलमध्ये काउन्सिलर दीप्ती पटेल बाळासोबतच होत्या. तथापि त्या बाळाला कायमस्वरूपी स्वतःकडे ठेवू शकत नव्हत्या. कायद्यानुसार त्याला चाइल्ड केअर होममध्ये पाठवणे आवश्यक होते. बाल आयोगाच्या नियमानुसार 90 दिवसाच्या आत आईवडील सापडले नाही तर त्या बाळाला दत्तक प्रक्रियेसाठी ठेवले जाईल. कोणताही व्यक्ती कायदेशीररित्या त्याला दत्तक घेऊ शकतो. या बातमीच्या काही तासातच 190 पेक्षा जास्त दत्तक अर्ज आले होते. अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबांनी त्याला दत्तक घेण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान RTO मधून गाडीची माहिती पोलिसांकडे आली. त्या गाडीच्या मालकाचे नाव आणि पत्ता मिळाला. त्या मालकाचे नाव होते सचिन दीक्षित. पोलीस त्या पत्त्यावर पोहोचले. इथे एक धक्कादायक गोष्ट समोर आली. गोशाळा आणि त्याच्या घरामधील अंतर फक्त 3 किलोमीटरपेक्षा देखील कमी होते. घराच्या टॉप फ्लोअरवरून गोशाळा स्पष्ट दिसू शकत होती. पोलीस जेव्हा घरावर पोहोचले तेव्हा घराला कुलूप लावले होते. शेजारच्यांकडून चौकशी केली असता कळाले की सकाळी संपूर्ण कुटुंब कारने गावाकडे गेले होते. गाडीच्या रजिस्ट्रेशन सोबत जोडलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला. तो नंबर सर्व्हिलन्सवर ठेवण्यात आला. लोकेशन काढण्यात आली. सुमारे 70 कॅमेरे तपासल्यानंतर हा धागा मिळाला होता. लोकेशन राजस्थानच्या कोटा शहरात मिळाली. ही माहिती मिळताच गुजरात पोलिसांनी राजस्थान पोलिसांना संपर्क केला. जाणून बुजून पोलिसांनी आधी सचिनला कॉल केला नव्हता. कारण जर कॉल केला असता तर तो पळून जाऊ शकला असता किंवा त्याने फोन बंद केला असता. पहिले त्याचे लोकेशन निश्चित केले गेले. नंतर स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर गांधीनगर पोलिसांनी सचिनसोबत संपर्क साधला. त्याला सांगितलं गेलं की एक बाळ गोशाळेजवळ सापडलं आहे, ते तुमचं आहे का? सचिनने कबूल केलं की ते बाळ त्यातच आहे. त्यानं त्याचं नाव देखील सांगितलं. त्या बाळाचं नाव शिवम असं होतं. पोलिसांनी माध्यमांना खरे नाव आणि चेहरा न दाखवण्याची सूचना केली होती, कारण भविष्यात त्या मुलावर मानसिक परिणाम होऊ शकतो. परंतु अनेक माध्यमांनी ही सूचना पाळली नाही. 8 ऑक्टोबरच्या रात्री बाळ सापडलं होतं. 9 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत सचिनचा शोध लागला होता. गुजरात पोलिसांची टीम राजस्थानकडे रवाना झाली. त्यावेळी सचिन आपली बायको आराधना, 3 वर्षाच्या मुलासोबत आणि आईवडिलांसोबत गावाकडे जात होता. ते कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशमधील होते. कोटा येथे ते थांबले होते. स्थानिक पोलिसांनी त्यांच्यासोबत संपर्क साधला. रात्रीच गुजरात पोलिसांची टीम कोटा येथे पोहोचली होती आणि 10 ऑक्टोबरला संपूर्ण कुटुंबाला गांधीनगरला आणले गेले. सचिन आणि त्याची बायको आराधना यांची कसून चौकशी सुरू झाली. प्रश्न होता, शिवमला गोशाळेजवळ का सोडले? सचिनने कबूल केले की शिवम हा त्याचा मुलगा आहे. त्याचा जन्म 10 डिसेंबर 2020 रोजी झाला होता, म्हणजे तो नेमका 10 महिन्याचा होता. पण जेव्हा पोलिसांनी आराधनाला विचारलं तेव्हा तिने एक धक्कादायक उत्तर दिलं. तिने सांगितलं, हा मुलगा माझा नाही. तिच्या मते तिला फक्त एकच 3 वर्षाचा मुलगा आहे. ती शिवमला ओळखत देखील नव्हती. इथे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले. वडील म्हणतात मुलगा आहे, आई म्हणते त्याला ओळखत देखील नाही. मग सत्य नेमकं काय आहे? याचवेळी तपासामध्ये एक नवीन वळण येतं. यावेळी 10 ऑक्टोबरच्या सकाळची गोष्ट आहे. अहमदाबादच्या भोपाल भागात अनिता राठोड नावाची एक महिला राहत होती. शिवमची बातमी सतत न्यूज आणि सोशल मीडियावर दाखवली जात होती. सकाळी त्यांच्या एका शेजारच्याने मोबाईलमध्ये त्या बाळाचा फोटो आणि व्हिडिओ दाखवला. शेजारच्याने सांगितले, किती निर्दयी लोक आहे. इतक्या छोट्या बाळाला कोण टाकून गेलं असेल? अनिताजीने जेव्हा तो व्हिडिओ पाहिला तेव्हा त्या पूर्णपणे हादरल्या. त्या म्हणाल्या, अरे हा तर माझ्या भाचीचा मुलगा आहे. त्यांची भाची वडोदऱ्यामध्ये आपल्या नवऱ्यासोबत राहत होती. मग शिवम पेठापूरला कसा पोहोचला? हे ऐकताच अनिताजींनी लगेच गांधीनगर पोलिसांसोबत संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की त्या शिवमला ओळखतात आणि त्याच्या नातेवाईक आहे. त्या आपला नवरा जितेंद्र राठोड यांच्यासोबत गांधीनगरला पोहोचल्या. बाळाला पाहताच त्यांनी खात्री केली की हा त्यांच्या भाचीचाच मुलगा आहे. त्यांनी आपल्या भाचीचे नाव हिना असे सांगितले. हिना मूळची जुनागड जिल्ह्यातील केशोद भागातील रहिवाशी होती. सुमारे 11 वर्षापूर्वी तिच्या आईचे निधन झाले होते.
त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले, त्यामुळे वडील आणि मुलीचे संबंध बिघडले. हिना घर सोडून निघून गेली. जेव्हा तिची मावशी अनिता यांनी तिला आपल्या घरी घेतलं. मावशी आणि काकाने तिला चांगल्या शाळेत शिक्षण दिलं. नंतर योग्य वय झाल्यानंतर तिचे लग्न केले, पण तिचे पहिले लग्न टिकले नाही. मीडिया रिपोर्टनुसार तिचे 2 वेळा लग्न झाले, पण दोन्ही वेळा तुटले. त्यानंतर हिना स्वतःचा खर्च घालवण्यासाठी नोकरी करू लागली. ती एका टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शोरूममध्ये काम करत होती. गांधीनगरमध्ये ती भाड्याच्या घरात राहत होती. मावशी अधूनमधून तिची भेट घ्यायला यायची. मावशी तिला आपल्या मुलीसारखी प्रेम करायची. घटनेच्या सुमारे 2.5 वर्षापूर्वी हिना पुन्हा मावशीच्या घरी आली होती. तेव्हा ती इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करू लागली होती. मावशी घरात नसताना एक व्यक्ती हिनाला भेटायला यायचा. एक दिवस ही गोष्ट मावशीला कळाली. त्यांनी हिनाला विचारलं, तेव्हा हिना म्हणाली, तो माझा नवरा आहे. तो माणूस होता सचिन दीक्षित. 2018च्या सुमारास दोघांची भेट झाली होती. दोघेही त्याच कंपनीत काम करत होते. पहिली भेट, मग मैत्री, नंतर प्रेम. सोशल मीडियावर त्यांची चॅटिंग सुरू झाली. सुमारे 6 महिने ते एकत्र राहिले, मग ब्रेकअप झाले. पण हिना हे सहन करू शकली नाही. ती पुन्हा सचिनकडे गेली. दोघे पुन्हा रिलेशनशिपमध्ये आले. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मावशीला वाटत होतं की ते नवरा बायको आहे, पण प्रत्यक्षात ते फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते. 2020च्या सुरुवातीला मावशीला आनंदाची बातमी मिळाली. हिना आई होणार होती. सगळे खूप खुश झाले. 10 डिसेंबर 2020 रोजी मुलाला जन्म दिला. त्याचे नाव शिवम असे ठेवण्यात आले. मावशीनेच त्या बाळाची जास्त काळजी घेतली. त्याच्या प्रत्येक सवयी त्यांना माहीत होत्या. जुलै 2021मध्ये सचिनने सांगितले की त्याची नोकरी वडोदऱ्यात लागली आहे. त्याने तिथे एक फ्लॅट भाड्याने घेतला. ऑगस्ट 2021मध्ये हिना आणि शिवमला घेऊन तो वडोदऱ्यात शिफ्ट झाला. हिना रोज मावशीशी फोनवर बोलत असायची. शिवमचे व्हिडिओ पाठवत असायची. तो कसा वाटतोय, काय करतोय हे सगळं दाखवलं जात होतं. अनिताजी म्हणाल्या की शेवटची कॉल 7 ऑक्टोबरला झाली होती. 8 ऑक्टोबर सकाळी 8 वाजेपर्यंत हिना व्हॉट्सॲपवर ॲक्टिव्ह होती. त्यानंतर अचानक ती ऑफलाईन झाली. मावशीने मेसेज केले, कॉल केले, पण काही उत्तर नाही. 2 दिवसापर्यंत काही संपर्क झाला नाही आणि 10 ऑक्टोबरला अचानक शिवमची बातमी दिसली. त्यामुळे अनिताजींना संशय आला. त्यांनी पोलिसांना सांगितलं सचिनने काहीतरी चुकीचं केलं असावं. इकडे पोलीस सचिनची चौकशी करत होते. तो खूप घाबरलेला दिसत होता. डॉक्टरांकडून त्याचे काउन्सिलिंग करण्यात आले. त्यानंतर त्याने एक पत्ता दिला, वडोदऱ्यामधील फ्लॅटचा. पोलीस लगेच त्या फ्लॅटवर गेले. फ्लॅटला बाहेरून कुलूप होते, पण आतून जोरदार दुर्गंधी येत होती. हे ऐकताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. पोलिसांनी दरवाजा उघडला आणि आत जे दिसलं ते पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. पोलिसांनी दरवाजा उघडला. आत एक भयानक शांतता होती. घर पूर्णपणे बंद होते, पण त्या दुर्गंधीमुळे आत काहीतरी भयंकर गाडल्याची स्पष्ट जाणीव होत होती. पोलीस हळूहळू घरात पुढे गेले. किचनकडे पोहोचले. तिथे वॉशबेनच्या खाली एक कॅबिनेट होतं. ते उघडताच पोलीस थरकापले. आत एक बॅग ठेवली होती. ती उघडल्यावर जे दिसलं ते पाहून सर्वजण हादरले. त्या बॅगमध्ये हिनाचा मृतदेह होता. बॉडी कुजण्याच्या अवस्थेत होती. दुर्गंधी इतकी प्रचंड होती की काही पोलिसांना देखील उलट्या झाल्या. ते दृश्य अत्यंत भयानक होतं. ताबडतोब फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रँचला बोलवण्यात आलं. घराची सखोल तपासणी सुरू झाली. घरात 2 मोबाईल फोन सापडले. ते हिनाचेच होते. पोलिसांनी ते जप्त करून तपासासाठी पाठवले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात कुठेही नवरा बायको असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. ना फोटो, ना कोणते कागदपत्र. शेजारच्यांना वाटत होतं की ते दोघे नवरा बायको आहे, पण प्रत्यक्षात ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. प्राथमिक तपासानंतर हिनाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. सचिन विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हिनाच्या वडिलांना याची माहिती देण्यात आली. ते देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचले. 11 ऑक्टोबरला पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यानंतर तपास अधिक वेगाने सुरू झाला. फ्लॅट्समधून फिंगरप्रिंट्स आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले. शेजारच्यांची चौकशी झाली. फ्लॅटच्या मालकासोबत देखील बोलण्यात आले. हळूहळू सत्य समोर येऊ लागले. सचिन 2 आयुष्य जगत होता, एक बायकोसोबत आणि दुसरे हिनासोबत. तो आठवड्याचे 5 दिवस हिनासोबत वडोदऱ्यात राहायचा.
आणि सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार गांधीनगरला आपली बायको आणि मुलाकडे जात होता. 2019 मध्ये हिनाला समजलं की सचिनचं आधीच लग्न झालं आहे आणि तो एका मुलाचा बाप आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात सतत भांडणे होऊ लागली. तरीही ते वेगळे झाले नाही. 2020 मध्ये शिवमचा जन्म झाला. त्यानंतर हिना सचिनला लग्नासाठी दबाव टाकू लागली. ती म्हणत होती, आता तरी मला आणि माझ्या मुलाचा स्वीकार कर. 8 ऑक्टोबर 2021चा दिवस होता. सकाळपासूनच दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. सचिन म्हणाला की तो आपल्या कुटुंबासोबत झाशीला जाणार आहे. हिना यावर भडकली. ती म्हणाली, मला आणि माझ्या बाळाला सोडून तू कुठे जाणार नाही. भांडण इतके वाढले की रागाच्या भरात हिनाने सचिनच्या कानाखाली मारली. त्यामुळे सचिन आणखी भडकला. त्याने हिनाचा गळा पकडला आणि रागाच्या भरात तिचा गळा आवळून टाकला. काही क्षणातच हिना शांत झाली. त्या क्षणी सचिनला कळालं की त्याने खून केला आहे. तो खूप घाबरला. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. त्याने हिनाचा मृतदेह एका बॅगेत भरला आणि किचनमधील कॅबिनेटमध्ये लपून ठेवला, वॉश बेसिनच्या खाली. त्यानंतर त्याने आपल्या 10 महिन्याच्या मुलाकडे पाहिले. आता याचं काय करायचं? त्याच्या मनात एक भयानक विचार आला. तो संध्याकाळ होण्याची वाट पाहू लागला. नवरात्रीचा काळ असल्यामुळे परिसरात हालचाल जास्त होती, पण रात्री मात्र शांतता होती. तो मुलाला घेऊन कारमध्ये बसला. अहमदाबाद मार्गे तो गांधीनगरकडे निघाला. रस्त्यात तो नर्मदा कॅनलजवळ थांबला. त्याने ठरवले की मुलाला पाण्यात फेकून देईल आणि स्वतःही जीव देईल. पण शेवटच्या क्षणी त्याने मन बदलले. तो थेट पेटापूरच्या गोशाळेजवळ गेला, कारण त्याला त्या जागेची पूर्ण माहिती होती. तो तिथे आधी देखील येत होता. त्याने योग्य वेळ साधली आणि मुलाला गेटजवळ ठेवून तो निघून गेला. त्याला वाटलं कुणीतरी याला वाचवेल. त्यानंतर तो घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी कुटुंबासोबत गावाला निघून गेला. पण त्याचा गुन्हा लपून राहिला नाही. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केले आणि संपूर्ण सत्य उघड झाले. एक भयानक सत्य ज्यात प्रेम, फसवणूक आणि क्रूरतेची परिसीमा होती. 11 ऑक्टोबर रोजी हिनाचा पोस्टमॉर्टम पूर्ण झाला. त्यानंतर तिचा मृतदेह तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच दिवशी रात्री अहमदाबादमधील कब्रस्तानात तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सचिनला पोलीस कोठडी मिळाली होती. त्याच्यावर 2 मुख्य गुन्हे दाखल होते. पहिला आपल्या 10 महिन्याच्या मुलाला सोडून देणे आणि दुसरा म्हणजे कलम 302 नुसार हिनाचा खून. गांधीनगरमधील वकिलांनी सचिनचं केस लढण्यास नकार दिला. कुणीही त्याच्या बाजूने उभे राहण्यास तयार नव्हते. शेवटी कोर्टाच्या आदेशानुसार लीगल ॲडव्हायसद्वारे वकील नेमण्यात आला. 14 ऑक्टोबरला त्याची कोठडी संपली. त्यानंतर वडोदरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढे त्याला 15,000 रुपयाच्या बॉन्डवर जामीन मिळाला. पण हा जामीन फक्त IPC 317 साठी होता, खुनाच्या केससाठी नव्हता. म्हणून तो पुन्हा पोलिसांच्या ताब्यात राहिला. दरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. सचिनने कोर्टात एक ॲफिडेव्हिट दिलं. त्यात त्याने शिवमला आपला मुलगा मानण्यास नकार दिलं. ज्याला स्वतःच गोशाळेजवळ तो सोडून आला त्यालाच त्याने नाकारले. पोलिसांनी DNA टेस्टसाठी नमुने घेतले, पण आई हिना आता जिवंत नव्हती आणि वडील सचिन नकार देत होता. या सगळ्यात मोठा प्रश्न होता, त्या निष्पाप मुलाचं काय? शिवमला पुढील काळजीसाठी बालशिशुगृहात पाठवण्यात आलं. ते सरकारी संस्थेच्या देखरेखीखाली चालतं. त्याची योग्य काळजी घेतली जाऊ लागली. दरम्यान अनेक लोकांनी त्याला दत्तक घेण्यासाठी अर्ज केले, पण दत्तक प्रक्रिया खूप लांब आणि कठीण असते. फॅमिलीची आर्थिक परिस्थिती, मानसिक स्थिती, वातावरण सर्व काही पाहिलं जातं. हिनाच्या वडिलांनी त्याला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्यांचं आणि हिनाचे संबंध चांगले नव्हते. सचिनच्या कुटुंबाकडून मात्र कोणतीही पुढारपणा घेतला गेला नाही. हिनाची मावशी अनिता यांनी शिवमला स्वीकारण्याची तयारी दाखवली. त्या वारंवार त्याला भेटायला येत होत्या, पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की वारंवार भेटल्याने मुलाच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो, कारण त्याने आधीच खूप सहन केलं होतं. मार्च 2022 मध्ये सचिनने जामीनसाठी अर्ज केला, पण वडोदरा कोर्टाने तो नाकारला. केस अजूनही सेशन कोर्टात सुरू आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.